विद्यार्थी मित्रांनो, आजचा शॉर्टकट आहे आपला मराठी व्याकरणातील अलंकार या टॉपिकमध्ये. अलंकार या टॉपिकमध्ये एक महत्वाचा अलंकार असतो, त्याचे नाव आहे रूपक. रूपक अलंकाराची उदाहरणं आपल्याला प्रत्यक्षामध्ये कधी कधी सोप्या आणि सरळ पद्धतीने लक्षात येते. रूपक अलंकाराची जर पुस्तकी पद्धतीने जर भाषा जर त्याची व्याख्या जर बघितली की उपमेय आणि उपमान हे दोन्ही वेगवेगळे नसून एक रूप आहे. बस इतकी डेफिनेशन दिली, परंतु ते कसे काय कशा पद्धतीने ते लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपण त्याचा एक शॉर्टकट ट्रिक्स बनवलेली आहे, तो रूपक अलंकार कसा लक्षात ठेवायचा. रूपक अलंकार ओळखण्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे. ज्या कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये केवळ म्हणजे प्रत्यक्ष साक्षात 4 शब्द असतात, केवळ म्हणजे प्रत्यक्ष साक्षात या शब्दांचा वापर जर एखाद्या कवितेच्या चरणात किंवा एखाद्या वाक्यामध्ये जर झाला असेल तर त्याला आपण रूपक अलंकार म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात आमची शाळा म्हणजे नंदनवन, अशा पद्धतीने आपण उदाहरणं बघू शकतो.